महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। या धक्कादायक घटनेवर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली असून आम्ही आज पोरके झालो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आमदार खोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मी स्तब्ध झाले आहे। महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आयुष्यभर झटणारा एक लढवय्या लोकनेता आज आपण गमावला आहे। दादा केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते खोडके कुटुंबाचे खंबीर पाठीराखा आणि मार्गदर्शक होते। दादांचे नेतृत्व दिशादर्शक आणि कुशल मार्गदर्शकाचे होते। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे। अमरावती शहराच्या विकासासाठी आणि भरभराटीसाठी त्यांनी नेहमीच मोलाचे सहकार्य केले। आज क्रूर काळाने घात करून आमच्या दादांना हिरावून घेतले आहे। हा धक्का पचवणे कठीण असून ते सदैव आमच्या स्मरणात राहतील। अमरावतीच्या विकासाचे सुखदुःख वाटून घेणारा एक मोठा भाऊ आणि कणखर कणा हरपल्याची भावना आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त करत अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाही, बोलण्यासारखं विशेष नाही। जो महाराष्ट्राला पुढे गेलेला नेता आज निघून गेला, विश्वासही बसत नाही, सांगू शकत नाही। मृत्यू पुढे जे काय घडलं त्याला त्या पुढे काही बोलू शकत नाही, पण आम्हाला तर वाटत परत जिवंत होती विश्वास असं मनामध्ये काळाने त्यांच्या फार मोठी राजकारणाची हवी आहे। दादासारखा नेता होणी नाही, महाराष्ट्राचा दादा होता। साहेबांचे पुष्कळ जवळील होते, संबंध दादा म्हणजे खोडके साहेबांचा पक्षाची निर्मिती झाली तेव्हापासून 1992 पासून आपण 1995 मध्ये त्यानंतर सतत दादा पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बांधणी झाली 1998 मध्ये तेव्हापासून दादा साहेब होते, शेवटपर्यंत साहेब होते आणि शेवटपर्यंत दादाने काल दुपारी सकाळी 10-10:30 वाजता दादांशी बोलणं झालं। उद्या या म्हणून समजायला आणि आपण हे करू चर्चा काल झाली। रोज फोनवर बोलणं होतं, मुंबईत असलं तर 1-2 तास चर्चा व्हायची। पक्ष संघटनाचे असेल, त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्राच्या विकासाचे असेल, हे सगळ्या प्रश्नाची चर्चा होती। आणि दादा आमचे बाप होता, आमच्या राष्ट्रामध्ये आमचा बाप होता, आमचं दादांचा एक फोन आला की साहेब तात्काळ निघून जायचे, साहेबांवर आता काही सांगू शकत। पण 9 जानेवारीची सभा आपल्या मार्गदर्शनामध्ये गाडगे परिसरामध्ये दादांची शेवटची ठरलेली आहे। महानगरपालिकेच्या निवडणूक होता, दादांना सांगितलं की आम्ही एक सभा घेता, आपण यावं। दादांनी तात्काळ मान्यता केली आणि आपल्या अमरावतीला सभा घेतली। सभा घेऊन आपल्याला माहिती आहे का विद्यार्थी लाईफ लँडिंग नसताना सुद्धा तिथे सभा घेऊन दादा नागपूरला गेले आणि नागपूरहून तात्काळ लगेच पुण्याला गेले। म्हणजे एक विश्वास होता त्यांना, एक जी सभा झाली त्याचा आनंद त्यांनी गाडीत करून दाखवला। खूप चांगलं काम आहे, खूप चांगलं करते आहे, त्यांनी सभागृहात सुद्धा व्यक्त केलं। आणि खोडके साहेबांना माहिती आहे की फोन जरी दादांचा आला की दादा साहेब सगळं सोडून द्यायचे। दादांनी म्हटलं दादाचे कामाचं हे कर, आणि दादांशिवाय विश्वास होता साहेबांवर, तो आपल्या सर्वांना माहिती आहे। दादांशिवाय आमच्या राजकारणात म्हणा, कुटुंबात एवढा मोठा माणूस आमच्यासोबत असणं म्हणजे आमच्यासाठी खूप गौरवाची आणि त्याची गोष्ट होती। आता दादा राहिले नाही हा विश्वास। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।